तिकडे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीला मोठा फटका बसलाय। शेतातील उभं पीक आडवं झालंय आणि शेतातून निघणाऱ्या उत्पन्नावर घेतलेलं कर्ज फेडण्याचा विचार शेतकऱ्यांचा होता। आता हातचं पीक गेल्यानं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना मालमत्ता जप्तीची नोटीस आल्यानं ते हवालदिल झालेत, तर शासनानं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। खरीपातील कापूस घरात पडून आहे आणि कांद्याला भाव नाही, तसंच अवकाळी पावसानं तोंडातला घास हिरावला। आता कसं जगायचं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलाय। हवा वादळ त्याच्यामुळे हा तोंडास आलेला घास म्हणजे एक महिन्यात हा माझ्या मक्याचे जे पीक होतं ते माझ्या हाती आलं असतं तर ते निसर्गाने हिसकून घेतलेलं आहे। शेतकऱ्यांना हवालदिल झालेलो आहे। 8 दिवसापूर्वी जिल्हा बँकेने पाठवलेल्या नोटिसा जप्तीच्या मालमत्तासहित तुमची तर शेतकऱ्याने कसं काय जीवन जगावं। थकबाकीदार शेतकऱ्यांना मालमत्ता जप्तीच्या ज्या नोटिसा लावल्या होत्या त्या नोटिसांच्या आम्ही आज जळगाव जिल्हा बँकेच्या निषेध म्हणून त्या नोटिसांची आज होळी केली आहे आणि शेतकरी हा मालमत्ता जप्तीसाठी जो दावेदार होता त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आज त्या नोटिसांची होळी करून जिल्हा बँकेचा निषेध व्यक्त केला आहे। आधी शेतकऱ्यांना खरीपास कापसाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, अतिवृष्टीने आज शेतकऱ्यांचं कंबर मोडलंय आणि जिल्हा बँक शेतकऱ्यांवर सक्तीने वसुली करत आहे।